15 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं प्रचंड पाठीमागे गेला। ज्या महाराष्ट्राकडे लोक पाहायचे, त्या महाराष्ट्राकडे संपूर्ण देश पाहायचा की राज्य कसं असलं पाहिजे, महाराष्ट्रासारखं असलं पाहिजे। 15 वर्षात महाराष्ट्राची अवस्था अशी झाली की छोटी छोटी राज्य देखील महाराष्ट्राच्या पलीकडे चालली गेली। आणि आता महाराष्ट्रामध्ये 15 वर्षाचं राज्य केल्यानंतर इकडे पवार साहेब, तिकडे पृथ्वीराज चव्हाण साहेब या ठिकाणी सांगतात आम्ही खूप विकास केला आणि त्यामुळे महाराष्ट्र आमच्या सोबत येईल। मी त्यांना एवढंच सांगून देऊ इच्छितो, लोकसभेमध्ये तुमची अवस्था काय झाली ती तुम्ही बघितली। लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मी सांगितलं होतं की या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा जो पक्ष आहे, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2009च्या निवडणुकीमध्ये याचे 8 खासदार निवडून आले। हा राष्ट्रीय पक्ष, 8 खासदारांचा राष्ट्रीय पक्ष म्हटला इनोव्हा पक्ष आहे। 8 खासदार इनोव्हात बसवले की चालला पक्ष दिल्लीला। आणि मी सांगितलं होतं लोकसभेच्या निवडणुकीनंतर पवार साहेब तुमच्या पक्षाला आम्ही इनोव्हा पक्ष देखील राहू देणार नाही, तुमच्या पक्षाला आम्ही नॅनो पक्ष बनवू, तुमचे 4 देखील निवडून देणार। आणि तुम्ही ही करामत करून दाखवली। 4 केवळ त्या ठिकाणी पवार साहेबांचे खासदार निवडून आले, एका नॅनो मध्ये बसवलं की चाललाय राष्ट्रीय पार्टी दिल्लीला। पण काँग्रेसची अवस्था तर तुम्ही त्याही पेक्षा वाईट केली। त्या महाराष्ट्रात काँग्रेसला तुम्ही वेस्पा पार्टी बनवलं, त्यांचे 2च निवडून आले, 2 खासदार बसवले की चालली वेस्पा दिल्लीला। ही अवस्था त्यांची केली। 15 वर्षातल्या या सगळ्या कामाचा हिशोब जनता विचारणारच आहे। आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, यांची जी अवस्था लोकसभेत झाली त्याही पेक्षा वाईट अवस्था आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे। विधानसभेमध्ये बहुमताकरता यांना भांडायची वेळ येणार नाही। यांना विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते करता भांडण्याची अवस्था येणार आहे। ही आज यांची अवस्था आहे। काल परवा आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी पुस्तकं प्रकाशित केले। मला वाटलं काहीतरी जोरदार हे आता सांगणार कसा महाराष्ट्राचा विकास केला। हे पुस्तक प्रकाशित केलं, काय म्हणतात जिंकणारच काय। बघा सोनियाजी म्हणतात 1 तरी जिंकणारच, राहुलजी म्हणतात 1 नाही 5 तरी जिंकणारच। ही अवस्था। बरं एवढं मोठं पुस्तक छापलं, मला वाटलं विकासाची काहीतरी गाथा यांनी मांडली असेल। खरं म्हणजे यांची अवस्था अशी आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची, हे रात्री 12 वाजता अचानक झोपेत न उठतात आणि मोदी मोदी ओरडायला लागतात। हे मोदीशिवाय दिसत नाही, जरी तरी काठी पाशारी मोदी मोदी मोदी। जेवढं मोदीजींचं नाव आम्ही घेत नाही तेवढं मोदीजींचं नाव आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस घेतं। अरे मोदीजींकडे किती बोटं दाखवली, जनता मोदीजींच्या पाठीशी आहे, तर मोदीजी परिवर्तनाची आग आहे। तुमच्यासारखा होणार नाही की त्यांनी महाराष्ट्राची अवस्था करून टाकली। 19 पानं याच्यामध्ये लिहिल्या, त्या 19 पैकी 13 पानांवर मोदीच सांगितलेला आहे। यांना मोदीच दिसतो। बरं यांची अवस्था कशी आहे की यांना सांगण्यासारखं काहीच उरलं नाही। आता बघ काय लिहिलं, आम्ही महाराष्ट्रात काय केलं तुम्हाला। गेल्या 7 वर्षात काँग्रेसने देशातून महाराष्ट्रात विकास कामाची प्रचंड घेत घेतली आहे, त्याला तोड नाही। मग मला वाटलं महाराष्ट्रात काय प्रचंड विकास केला तो लिहिला असेल। त्यांनी लिहिलं महाराष्ट्रात विकास कामाची जी प्रचंड झेप घेतली त्याला तोड नाही। भाकरा नांगल धरण आणि जमशेदपूरच्या पोलाद कारखान्यापासून ही विकासाची सुरुवात आम्ही केली आहे। आता या वेळांना हे माहित नाही का भाकरा नांगल कुठे आहे आणि जमशेदपूर कुठे आहे, महाराष्ट्राचा काय संबंध। अरे महाराष्ट्राचा विकास केला सांगता, भाकरा नांगल धरण 60 वर्षापूर्वी बांधलेलं ते दाखवता। पण यांचा दोष नाही, हा काँग्रेसचा दोष नाही आहे साहेब। दाखवतील काय, या महाराष्ट्रामध्ये धरणाकरता 70,000 कोटी रुपये आमच्या अजित पवारांनी खर्च केले, पण एकही धरण तयार होऊ शकलं नाही। पैसा अजित दादांच्या तिजोरीमध्ये गेला आणि त्यामुळे दाखवण्याकरता फोटो देखील छापण्याला एक धरण यांच्याजवळ राहिलं नाही। भाकरा नांगलचा फोटो दाखवावा लागतो आणि एकीकडे धरणामध्ये पाणी नाही तर मी काय हे सांगणारे अजित दादा
ज्या पक्षाचे प्रमुख असतील, ज्या आघाडीचे प्रमुख असतील, ती आघाडी या ठिकाणी काय दाखवणार आहे. आणि म्हणून मी म्हणत नाही, माझं तर सोडून द्या, मी तर रोज तेच सांगतो, पण काल पतंगराव कदम यांनी सुद्धा सत्य सांगून दिलं. काय म्हणाले पतंगराव कदम? पतंगराव कदम म्हणाले राष्ट्रवादीला आमच्या आघाडीत यावंच लागेल, ते इकडे आत येणार नाही, तर युतीचं शासन आलं की तिकडे आत जातील. म्हणाले एवढं केलं अजितदादांनी की अजितदादा जर आता आमच्या सोबत युतीत आले नाही तर महायुतीची सत्ता आल्याबरोबर अजितदादांना आमच्या नाथाभाऊंच्या भाषेत सांगायचं झालं तर काय अवस्था होईल. अजितदादा चक्की पिसिंग 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 ही अवस्था अजितदादांची होईल. आणि म्हणून आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं परिवर्तनाची आवश्यकता आहे.